Dear student, I am S. A. Patel sir from Govindra Junior College इचलकरंजी. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळी आपण कॉम्प्लेक्स नंबर मधील एक्सरसाइज 1.1 मधील 16 पर्यंतचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आज आपण 17 पासून पुढचे एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल नंबर 17. If a equal to -1 plus root 3i upon 2 and b equal to -1 minus root 3i upon 2, then show that a square equal to b and b square equal to a. महत्वाचं एक्झाम्पल आहे, करून ठेवायचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर इथे आपल्याला दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर्स दिलेले आहेत. a इक्वल टू -1 प्लस रूट 3i अपॉन 2 आणि b इक्वल टू -1 मायनस रूट 3. आता a चा स्क्वेअर करा, b येतं दाखवा. त्याप्रमाणे b चा स्क्वेअर करा, a येतच दाखवा. असं फक्त कॉम्प्लेक्स नंबर मध्येच घडू शकतं. रिअल नंबर मध्ये असं कधी होऊ शकत नाही. रिअल नंबर मध्ये आपण बघितलं 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 चा स्क्वेअर 16, म्हणजे वेगवेगळे येऊ शकतात. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपल्याला असं घडू शकतं की a स्क्वेअर इक्वल टू b आणि b स्क्वेअर इक्वल टू a. तर a पहिल्यांदा घेऊ आपण. a इक्वल टू -1 प्लस रूट 3i अपॉन 2. therefore a स्क्वेअर इक्वल टू -1 प्लस रूट 3i ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर 4. तर न्यूमरेटर मध्ये a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे स्क्वेअर करा. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर that is a square plus 2ab plus b square, and that is equal to, now a square means -1 चा square plus 1. now 2ab that is -2 root 3i plus b square means 3i square. root 3 चा square 3, i चा square i square, 3i square divided by 4 as it is. 2 चा square पण घेतलेला आहे, 4 as it is. now that is equal to 1 minus 2 root 3i. आता 3i square म्हणजे -1 into 3 that is -3 divided by 4, or that is it 1 minus 3 म्हणजे -2 root 3i divided by 4. न्यूमरेटर मधून जर आपण 2 कॉमन घेतला तर that is equal to 2 into bracket -1 minus root 3i divided by 4. तर 2 and 2 2 to the 4. बघा ही व्हॅल्यू आपल्याला यातनं 2 कॉमन घेतलं तर इथं -1 राहील, इथं राहील -root 3i. हा 2 2 to the 4 divided by 12 आता -1 minus root 3 upon 2 ती व्हॅल्यू म्हणजे b येते, and hence that is equal to b, and thus we get a square equal to b. काय केलं आपण? a घेतला, a चा स्क्वेअर केला, न्यूमरेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर सेपरेट घेतला. पण न्यूमरेटर मध्ये a plus b ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे आपण स्क्वेअर केला. पहिल्याचाच -1 चा स्क्वेअर 1, दोन्हीचा गुणाकार त्याचे दुप्पट -2 root 3i, दुसऱ्या पदाचा वर्ग 3i square. तर i square ची व्हॅल्यू -1 into 3 म्हणजे -3. એટલે रिअल एकत्र केले. 1 - 3 -2, इमॅजिनरी -2 2 root 3i घेतला डिवाइड बाय 4. न्यूमरेटर मधून 2 कॉमन घेतलं तर 2 to the 4 येईल, दॅट इज इक्वल टू b. तर त्याचप्रमाणे b स्क्वेअर इक्वल टू, नाउ b स्क्वेअर इक्वल टू, पहिला पार्ट आपला झालेला आहे a स्क्वेअर इक्वल टू b. तर b स्क्वेअर म्हणजे -1 minus root 3i square divided by 4. इथं 4 आहे, and that is equal to, आता -1 चा स्क्वेअर प्लस 1, दोन्हीचा गुणाकार -1 into -root 3i that is plus root 3i into 2 that is plus 2 root 3i, 2 root 3i. ab 2ab झाले आणि प्लस b स्क्वेअर, आता मायनस चा स्क्वेअर परत येताना प्लस 3i स्क्वेअर डिवाइड बाय 4. परत येत आपण -1 चा स्क्वेअर प्लस 1, वजा वजाचा गुणाकार येईल 1, दोन्हीचा गुणाकार root 3i त्याचे दुप्पट 2 root 3i, दुसराचा वर्ग 3i स्क्वेअर डिवाइड बाय 4. and that is 1 plus 2 root 3i. तर 3i स्क्वेअर म्हणजे -3 divided by 4, or that is 2 root 3i, आणि 1 minus 3 म्हणजे -2, that is -2 plus 2 root 3i divided by 4. यातनं आपण 2 थर्ड बाहेर घेतला तर ते -1 plus root 3i divided by 4. 2 1 2 2 to the 4, that is आता हे पहा -1 plus root 3i divided by 2 म्हणजेच a येतं, and hence b square equal to b.
आता बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो, इफ a इक्वल टू दिस, b इक्वल टू सेकंड, देन प्रूव्ह दॅट a स्क्वेअर इक्वल टू b और b स्क्वेअर इक्वल टू a. असं फक्त एक कॉम्प्लेक्स नंबरमध्ये घडतं, लक्षात ठेवा. त्यामुळे हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि हेच क्यूब रूट्स ऑफ युनिटीमध्ये हे परत युनिटीचे क्यूब रूट्स आहेत. हे एकचा पण घनमूळ करतो, एकचं घनमूळ एक तर येतच आपल्याला माहिती आहे रिअलमध्ये. तसंच त्याच्या इमॅजिनरीमध्ये पण 2 रूट्स येतात. ते रूट्स म्हणजे परत हेच आहे, ए आणि बी म्हणजे त्याचे रूट्स आहेत. पहिला नंबर 17, त्यानंतर मग नंबर 18. क्वेश्चन नंबर 18. Question number 18. If x plus iy is equal to a plus ib bracket cube, show that x upon a plus y upon b is equal to 4 a square minus b square. या एक्झाम्पल मध्ये काय करायचं पहा. सर्वप्रथम आपल्याला जे a पासून 10 पर्यंत दिलेलं आहे ते त्यावरून x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आलेल्या x आणि y च्या व्हॅल्यूज घेतल्या लेफ्ट हँड साइड मध्ये ठेवायच्या आणि अरेच्या शेजारी दाखवायचं. तर पहिल्यांदा आपण दिलेलं पहा x plus iy is equal to a plus ib bracket cube. राइट साइडचा क्यूब करा. a plus b bracket cube, that is a cube plus 3a square b plus 3ab square प्लस बी क्यूब. या फॉर्म्युल्याप्रमाणे येथे पहिल्यांदा आपल्याला ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी आय प्लस 3ab स्क्वेअर. आता बी स्क्वेअर म्हणजे त्यांना बी स्क्वेअर आय स्क्वेअर आणि लास्टली बी क्यूब आय क्यूब. ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे याचा हा बी स्क्वेअर बी आय स्क्वेअर आणि बी क्यूब म्हणजे बी क्यूब आय क्यूब. और दॅट इज ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी आय प्लस 3ab स्क्वेअर आय स्क्वेअर. आय स्क्वेअर म्हणजे -1, ते आपल्याला येईल 3 स्क्वेअर -3ab आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 3ab स्क्वेअर. इथं परत आय क्यूबची व्हॅल्यू आपल्याला आय स्क्वेअर इंटू आय म्हणजेच मायनस आय. आय क्यूब व्हॅल्यू येते आय स्क्वेअर इंटू आय दॅट इज मायनस आय इंटू बी क्यूब दॅट इज मायनस बी क्यूब आय. आता यामध्ये रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. रिअल पार्ट आपण एकत्र घेतले तर आपल्याला ए क्यूब मायनस 3ab स्क्वेअर हा रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट 3a स्क्वेअर बी मायनस बी क्यूब इंटू आय दॅट इज इमॅजिनरी पार्ट. Now equating real and imaginary parts. Equating real and imaginary parts. Real and imaginary parts. त्यातले रिअल ला रिअल मिळवा, इमॅजिनरी पार्टला इमॅजिनरी पार्ट मिळवा. तर लेफ्ट साइडचा रिअल x, राइट साइडचा रिअल a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर. Therefore x equal to a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर. तर यातला इमॅजिनरी पार्ट लेफ्टचा इमॅजिनरी पार्ट y, राइटचा इमॅजिनरी पार्ट 3a स्क्वेअर b मायनस b क्यूब. देयरफॉर y इक्वल टू 3a स्क्वेअर b मायनस b क्यूब. तर फक्त या दोन व्हॅल्यू आपल्याला रिक्वायर्ड आहेत त्यामध्ये वापरायचे. नो LHS. देयरफॉर LHS इक्वल टू x upon a plus y upon b. x upon a plus y upon b. आता यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू शोधा. x ची व्हॅल्यू काय पहा, that is equal to a cube minus 3ab square upon a plus 3a square b minus b cube upon b. x आणि y च्या व्हॅल्यू शोधा. फक्त x आणि y च्या व्हॅल्यू डिवाइड बाय a डिवाइड बाय b आहे का शोधा. यातला हा a कॅन्सल होईल. इथं काय राहील पहा, यातला राहील a स्क्वेअर, यातला a कॅन्सल होईल. इथं राहील -3b स्क्वेअर. a स्क्वेअर -3b स्क्वेअर. इथं b कॅन्सल होईल. तर फर्स्ट राहील 3a स्क्वेअर आणि सेकंडली b क्यूब मधून b कॅन्सल झालं तर -3 स्क्वेअर. और दॅट इज 3a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 4a स्क्वेअर आणि -3b स्क्वेअर -b स्क्वेअर दॅट इज -4b स्क्वेअर
4 कॉमन घेतला तर आपल्याला येईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर दॅट इज RHS. पण काय केले आपल्याला जे दिलेले कॉम्प्लेक्स नंबर मधलं इक्वेशन दिलेलं आहे ते आपण सिम्प्लिफाय केलं, त्यावरून रिअलला रिअल इक्वेट केलं, इमॅजिनरीला इमॅजिनरी इक्वेट केलं, x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या. आलेले x आणि y च्या व्हॅल्यूज आपण LHS मध्ये सबस्टिट्यूट केल्या, x आणि y च्या व्हॅल्यू ठेवल्या. पहिल्या पार्ट मधून a कॅन्सल होईल, दुसऱ्या पार्ट मधून b कॅन्सल होईल आणि आपल्याला पहिला पार्ट a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर, दुसरा पार्ट 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मिळेल. a स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, यातून 4 कॉमन घेतलं तर आपल्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असेल. सेम एक्झाम्पल याचप्रमाणे 100% सेम एक्झाम्पल 23 ना क्वेश्चन नंबर 23 आहे ते तुम्हाला होमवर्क साठी असेल. क्वेश्चन नंबर 18 प्रमाणेच क्वेश्चन नंबर 23 ते सुद्धा तुम्हाला होमवर्क साठी असेल. यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 19. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 19. Question number 19. If a plus 3i divided by 2 plus ib is equal to 1 minus I, show that 5a minus 7b equal to 0. a plus 3i divided by 2 plus ib equal to 1 minus I, show that 5a minus 7b equal to 0. इथे मगाच्या प्रमाणे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं, जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा घ्या, ते सिम्प्लिफाय करा, a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा. आलेले a आणि b च्या व्हॅल्यूज इतर 5a minus 7b मध्ये ठेवा, तुम्हाला उत्तर 0 येतं हे दाखवायचं. सर्वप्रथम आपल्याला दिलेलं काय काय पहा, 1 a plus 3i divided by 2 plus ib equal to 1 minus I, that is given. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कधीही डिनॉमिनेटर मध्ये इमॅजिनरी टर्म ठेवायचं नाही. मग तो इमॅजिनरी टर्म डिनॉमिनेटरचा आपण राईट साइडला घेऊया आपण, म्हणजे असेल दॅट इज इक्वल टू a plus 3i is equal to 1 minus I into 2 plus ib. एक या पद्धतीने करू शकता किंवा याच्या कॉन्जुगेटने दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू शकता. तर a plus 3i equal to 2 plus ib आपण राईट साइड घेतला, 1 minus I into 2 plus ib. राईट साइडचा गुणाकार करा, तर 1 into 2 1 into ib that is bi minus 2 into I that is minus 2i and minus I into ib that is minus bi square. राइट साइड सिंप्लिफाई करा, 2 प्लस या दोन्ही मधून b I आपण नंतरच्या स्टेपला कॉमन घेऊया, तर I square means minus 1 minus minus plus that is plus b. I square value minus 1 minus minus plus that is plus b. उजावरचा रियल पार्ट येतो आपल्याला 2 plus b आणि इमॅजिनरी पार्ट आपल्याला येईल प्लस b minus 2 into I, that is imaginary part. हे झालं a plus 3i ची व्हॅल्यू. तर मगाच्या प्रमाणे इक्वेटिंग रियल आणि इमॅजिनरी पार्ट्स. आता डाव्यावरचा कॉम्प्लेक्स नंबर बरोबर उजव्यावरचा कॉम्प्लेक्स नंबर आहे, तर डाव्यावरचा रियल पार्ट बरोबर उजव्यावरचा रियल पार्ट असेल, म्हणजे डाव्यावरच्या इमॅजिनरी पार्ट बरोबर उजव्यावरचा इमॅजिनरी पार्ट यामध्ये इक्वेट करा. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स, इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रियल पार्ट ज्यामध्ये आय नाही ते रियल पार्ट, इमॅजिनरी पार्ट ज्यामध्ये आय त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो. तर रियल पार्ट डाव्यावरचा घेणं पाहिजे a इक्वल टू LHS चा a आहे, राईट साइडचा 2 प्लस b, a इक्वल टू 2 प्लस b. आणि इमॅजिनरी पार्ट डाव्यावरचा 3 आहे, 3 इक्वल टू उजव्यावरचा तो b मायनस 2. आयचा कोएफिशिएंट 3, इतर आयचा कोएफिशिएंट b मायनस 2, 3 इक्वल टू b मायनस 2. या जेव्हा आपल्याला b ची व्हॅल्यू येईल b इक्वल टू 3 प्लस 2, therefore b equal to 5. b equal to 5. आलेली b ची व्हॅल्यू इतर ठेवा and hence a equal to आपल्याला 2 plus 5 that is a equal to 7. a आणि b च्या व्हॅल्यूज मिळाली, a equal to आपल्याला 7 मिळाला, b equal to 5 मिळाला. काय काय केलं पहा, सर्वप्रथम डिनॉमिनेटर मधला इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो उजव्या बाजूला घेतला, आपण मल्टिप्लिकेशन मध्ये मिळतो, या दोन्हींचा गुणाकार घेतला, यातले रियल पार्ट एकत्र केले 2 आणि हा b I स्क्वेअर मुळे मायनस आणि मायनस मायनस
प्लस वन, टू प्लस बी हा रिअल पार्ट घेतला, इमॅजिनरी पार्ट मधून आय बाहेर घेतला पण, तर इथं रिअलला रिअल इक्वेट केलं a इक्वल टू 2 प्लस बी, इमॅजिनरीला इमॅजिनरी इक्वेट केला 3 इक्वल टू b मायनस 2. सिम्प्लिफाय केलं तर b ची व्हॅल्यू येते 5, आलेली b ची व्हॅल्यू फर्स्ट मध्ये ठेवली आहे, तर a इक्वल टू 2 प्लस 5 दॅट इज 7 अँड हेन्स LHS. आता आपण जे प्रूव्ह करायचं ते LHS आहे. LHS इक्वल टू 5a minus 7b, that is 5 into a means 7 minus 7 into b means 5, that is 35 minus 35 equal to 0 or that is equal to RHS. अगदी सोपे सोपे एक्झाम्पल्स यामध्ये असतात. सर्वात महत्त्वाचं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्स वरून तुम्ही दिलेले व्हॅल्यूज a b x y या व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि ते सिम्प्लिफाय करा. हे आपला क्वेश्चन नंबर 19 झालेला आहे. 17, 18, 19 आपण घेतलेला आहे. 20, 21, 22 सेम एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही ते सोडवायचं आहे. 23 तर 18 प्रमाण 100% 18 प्रमाण आहे, तेही तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 24, क्वेश्चन नंबर 24. Question number 24. Question number 24. Find the values of x and y. Find the values of x and y which satisfy the following equations. Which satisfy the following equations, where xy belongs to R. xy belongs to R. Real numbers आहे, xy belongs to R. क्वेश्चन नंबर 24 म्हणजे आता शेवटचा एक्झाम्पल आहे. त्या शेवटच्या एक्झाम्पल मध्ये आपण जवळजवळ 5 एक्झाम्पल्स आहेत. मी इथं 3 एक्झाम्पल देतो, तुम्ही 2 एक्झाम्पल तरी सोडवायचे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल फर्स्ट 24 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल x plus 2y plus 2x minus 3y into I plus 4i equal to 5. तर x आणि y च्या व्हॅल्यूज यामध्ये विचारले. अजून 2 एक्झाम्पल्स पण यामध्ये चेक करणार. तर पहिल्यांदा पहा, डायगोनलचा कॉम्प्लेक्स नंबर याला पण रिअल म्हटलं, हा इमॅजिनरी म्हटलं, तर हा इमॅजिनरी राईट साइडला पहिल्यांदा घ्या. हे आपल्याला कसं देते आपण, दॅट इज इक्वल टू x plus 2y plus 2x minus 3y into I is equal to 5 minus 4i. असं का म्हटलं बघा, कॉम्प्लेक्स नंबर लेफ्ट साइडला कॉम्प्लेक्स नंबर तयार करून म्हटलं, राईट साइडला कॉम्प्लेक्स नंबर तयार करून म्हटलं. लेफ्ट साइडचा कॉम्प्लेक्स नंबर व राईट साइडचा कॉम्प्लेक्स नंबर आहे, याचाच अर्थ रिअल बरोबर रिअल, इमॅजिनरी बरोबर इमॅजिनरी. इथं रिअल पर्सेंटेज लावायचं, therefore equating real and imaginary parts. Equating real and imaginary parts. Equating real and imaginary parts. We get x plus 2y हा रिअल पार्ट आहे, तुझ्यावरचा रिअल पार्ट 5. टेक दॅट इज टू इक्वेशन 1. आणि डावावरचा इमॅजिनरी पार्ट दॅट इज 2x minus 3y is equal to whichever real part minus 4. Take that is to the second. Real ला real बरोबर, real बरोबर real, imaginary ला imaginary बरोबर. आपल्याला हे 2 इक्वेशन, ते 2 इक्वेशन फक्त सॉल्व करायचं आहे. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3 and 2 by 2 असं पण म्हटलं आहे. आणि एक म्हटलं तर चालतं. या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा आणि ऍडिशन घ्या. तर याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x plus 6y equal to 50. फर्स्ट इक्वेशन 3 ने मल्टिप्लाय केलं, 3x into 6y 3 plus 6y equal to 50. याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 4x minus 6y equal to minus आहे. हे सेकंड इक्वेशन. या दोन्हींचा आपण ऍडिशन घेतलं, प्लस 6y minus 6y कॅन्सल होईल. then we get here 7x is equal to 15 minus 8, that is 7, and hence x equal to 1. x equal to 1. आलेली ही व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा,
putting x equal to 1, putting x equal to 1 in equation 1, x equal to 1 मध्ये ठेवला तर ते 1 plus 2y is equal to 5, 2y equal to 4, hence y equal to 5 minus 1 4 and therefore y equal to 2. या पद्धतीने अगदी सोपे सोपे एक्झाम्पल्स यामध्ये आहेत, या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. यातला सेकंड एक्झाम्पल घ्या. सेकंड एक्झाम्पल यातलं सेकंड एक्झाम्पल x plus 1 divided by 1 plus I plus y minus 1 divided by 1 minus I is equal to 1. Find the values of x and y. असा यातला प्रश्न विचारलाय. हा दुसरा प्रश्न आहे. पण इथं पहिल्यांदा डाव्या बाजूला जे टर्म्स दिलेले आहेत तुम्हाला ते a upon b plus c upon d, a upon b plus c upon d आणि अशा प्रकारचे सोडवताना आपण एलसीएम घेऊन सॉल्व्ह करतो. तिरकस गुणाकार घेऊन लसावी घेतो, लसावी घेऊन आपण ते सॉल्व्ह करतो. या x plus 1 ला 1 minus y ने मल्टिप्लाय करा, y minus 1 ला 1 plus y ने मल्टिप्लाय करा. दोन्हीचा गुणाकार हा डिनॉमिनेटर मध्ये ते काय काय पहा that is equal to x plus 1 into 1 minus I plus y minus 1 into 1 plus I divided by denominator 1 plus I into 1 minus I equal to 1. Then आता इथे मल्टिप्लाय करा. x into 1 x पहिल्यांदा 1 ला मल्टिप्लाय केलं तर x plus 1 into 1 that is x plus 1. नंतर I ने मल्टिप्लाय केलं की minus xi आणि इथे minus I. पहिल्यांदा x ने मल्टिप्लाय केलं x into 1 x into 1 x 1 into 1 1. त्यानंतर I ने मल्टिप्लाय केलं minus x into I minus xi minus I into 1 that is minus I. इथे त्यामध्ये पहिल्यांदा 1 ने मल्टिप्लाय केलं plus y इथं minus 1. त्यानंतर I ने मल्टिप्लाय केलं की plus yi आणि minus I डिवाइड बाय इथं 1 plus I 1 minus I a plus b a minus b प्रमाणे 1 minus I square 1 minus I square is equal to 1. तर इथं किती येईल पाहता इथं हा plus 1 हा minus 1 कॅन्सल होईल. त्यानंतर x plus y रियल पार्टला रियल पार्ट आपण एकत्र घेतलं x plus y हा एकत्र घेतला आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये काय काय येतं पहा minus x plus y आणि minus I minus 2y divided by 1 plus 1 is equal to 1. बघा काय काय केलं रियल ला एकत्र घेतलं x plus y हे रियल आहे एकत्र घेतलं. नंतर xi minus I xi yi त्यातनं I बाहेर येतं I बाहेर येतं तर minus x into I minus xi त्यानंतर y into I yi आणि minus I minus 2 त्यातनं minus 2 into I काय बाहेर येतं. तर हा 1 plus 1 2 राइट साइड ला काय होईल that is x plus y plus minus x plus y minus 2 into I is equal to 2. तर डाव्या बाजूला रियल आणि इमॅजिनरी पार्ट आहे, उजव्या बाजूला फक्त रियल पार्ट आहे. तर इमॅजिनरी पार्ट 0 घ्यायचा. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स, इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स, रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रियल ला रियल मिळवा, इमॅजिनरी ला इमॅजिनरी मिळवा. डाव्या बाजूचा रियल x plus y आहे, x plus y इक्वल टू आपल्याला तो 2 येईल. त्याला इक्वेशन 1 म्हणा, एक इज टू 1 आणि डाव्या बाजूचा इमॅजिनरी minus x plus y minus 2 हा इमॅजिनरी पार्ट आहे, उजव्याला इमॅजिनरी पार्ट नाही आहे तो 0 हो गया और दैट इज हेच आपल्याला असं लिहिता येतं minus x that is minus x plus y equal to 2. हे सेकंड इक्वेशन. हे दोन इक्वेशन फक्त सॉल्व्ह करायचे आणि आपण x आणि y ची व्हॅल्यू काढायची. ऍडिंग 1 and 2 म्हणा, ऍडिंग 1 and 2, ऍडिंग 1 and 2. तर x plus y equal to 2 minus x plus y equal to 2 दोन्हीचं ऍडिशन घेतलं तर प्लस x minus x कॅन्सल होईल
2y equal to 4, y equal to 2. तर आलेली y ची व्हॅल्यू कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवा फ्रॉम फर्स्ट पुटिंग y equal to 2. एक मध्ये y बरोबर 2 ठेवलं तर इथे x plus 2 equal to 2 and hence x equal to 2 minus 2 that is 0. त्याला आपला सेकंड एक्झाम्पल म्हणजे x therefore x equal to 0 लास्ट एक्झाम्पल तो तुम्ही लिहू x equal to 0 y equal to 2. सेम एक्झाम्पल्स असेच असतात. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवायचं आहे. तिसरं चौथं मी घेतो, पाचवं परत तुम्ही घरी सोडवायचं आहे. 24 मध्ये 24 मधील थर्ड एक्झाम्पल आपण करूया. थर्ड एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे, घरी सोडवा. आता तुम्ही निगेटिव्ह घेतला तरी पण चालतं. त्यानंतर 24 मधील फोर्थ एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 24 मधील फोर्थ एक्झाम्पल. If x into 1 plus 3i plus y into 2 minus I minus 5 plus I cube equal to 0, find x plus y. इथं थोडासा प्रश्न पुढचा विचारला त्यांनी, फाइंड x plus y. आतापर्यंत आपल्याला एक्झाम्पल x आणि y विचारले ते इथं फक्त x plus y विचारले. फक्त दोन x आणि y व्हॅल्यू काढायचं आणि ते ऍडिंग करायचं. पहिल्यांदा दिलेलं लिहून घ्या. काय करायचं पहा, x into 1 plus 3i plus y into 2 minus I हे दोन टर्म मी राईट साइडला घेतो म्हणजे -5 plus y होतं आणि i क्यूब म्हणजे -i होतं. हे दोन टर्म उचलून मी राईट साइडला घेतो. रिअल आणि इक्विटी इमॅजिनरी करायचं. दॅट इज इथे सिम्प्लिफाय केलं x into 1x plus 3xi plus y into 2y minus yi is equal to 5 minus I cube means minus I square into I cube means I square into I square is -1 into I म्हणजे minus I तर minus plus I. आता इथे पुढे तुम्ही लिहू शकता I cube equal to I square into I square ची व्हॅल्यू -1 into I that is minus I. माइनस आणि मग वरचं माइनस प्लस आहे. तर डाव्या बाजूला रिअल एकत्र करा, x plus 2y हा रिअल पार्ट आहे आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र करा, 3x minus y हा इमॅजिनरी. x plus 2y एकत्र केला, रिअलला रिअल एकत्र केलं, इमॅजिनरी मधून i बाहेर घेतलं तर 3x minus y into I is equal to 5 plus I. and hence x plus 2y equating real and imaginary part equal to 5. Take that is as equation 1. x plus real part over real part and imaginary part 3x minus y is equal to 1. I चा कोएफिशिएंट इथं 1 आहे म्हणून तो 1 घ्या. तर फक्त इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करा आणि दोन्हीचं ऍडिशन घ्या. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 2 and adding 1 and 2. Multiplying equation 2 by 2 and adding 1 and 2. Adding 1 and 2. पहिला इक्वेशन आहे कसं या x plus 2y equal to 5. Take that is as 1. दूसरा इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6x minus 2y 6x minus 2y equal to 2. 6x minus 2y equal to 2 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशन 2. दोन्हीचं आपण ऍडिशन घेतलं तर प्लस 2y minus 2y कॅन्सल होईल. 6x plus 6 7x equal to 7 and hence x equal to 1. x equal to 1. 7 divided by 7 x equal to 1. आलेली व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन ठेवा. Putting this value in 1 मध्ये ठेवलं तर आपल्याला x म्हणजे 1 plus 2y equal to 5. Therefore 2y equal to 5 minus 1 that is 2y equal to 4. Therefore y equal to 2. y equal to 1. तर x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाले. आपल्याला विचारले x plus y. आता काय विचारतील? x plus y विचारतील, 3x plus 2y विचारतील, 2x minus 3y विचारतील, 7x plus 5y विचारतील.
एक्स प्लस 5y विचारतील. एकदा आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाली की कोणत्या व्हॅल्यू आपल्याला त्यामध्ये काढता येतात. इथं आपल्याला विचारलं एक्स प्लस वाय अँड हेन्स एक्स प्लस वाय इक्वल टू 1 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 3. इथं आपलं हे पहिले एक्सरसाइज आपलं संपलेलं आहे. फर्स्ट एक्सरसाइज संपलेला आहे. यानंतरचा भाग स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा भाग यावर्षी डिलीट झालेला आहे. त्याच्या पुढचा भाग जो आपण नेक्स्ट पिरियडला पाहू.